हाय ऑल, अनिकेत हियर अँड वेलकम टू KDM किचन वन्स अगेन. खूप मोठा सण येतोय, अक्षय तृतीया येते. 3.5 मुहूर्तांपैकी हा एक सण आहे. आता एवढा मोठा सण म्हटलं तर जेवण पण खासच पाहिजे. अक्षय तृतीयेला जनरली आमरस थाळी बनवली जाते आणि त्याच्यामध्ये असतात खूप सारे पदार्थ. आता एवढे सारे पदार्थ बनवायचे म्हणजे असतं खूप मोठं टेन्शन. पण आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने परफेक्टली टाईम मॅनेज करून ही आमरस थाळी कशी बनवायची हे दाखवणार आहे. ज्यांनी अजूनही KDM किचनला सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी फटाफट सबस्क्राईबवर क्लिक करा. तोपर्यंत मी बाकीची तयारी करून आलोच. आजचं आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे टाईम मॅनेज करून ही रेसिपी बनवणं, ही थाळी बनवणं. आता सुरुवातीला ना आपण आंबे भिजवत ठेवूयात आणि आंबे भिजायला थोडा टाईम देऊयात आपण, म्हणजे ते स्वच्छ पण होतील आणि त्यात जो चीक असतो ना तो सगळा पाण्यामध्ये निघून जाईल. आंबे आपण स्वच्छ होण्यासाठी भिजवत ठेवलेत, त्याला काही वेळ लागणार आहे. तोपर्यंत आपण वरण भाताचा कुकर लावून घेऊयात. वरण भातासाठी मी इथे अर्धी वाटी तुरीची डाळ आणि 2 वाट्या तांदूळ चांगले धुवून त्यात पाणी घालून भिजवत ठेवलेत. तांदळात चवीपुरतं मीठ आणि डाळीत थोडीशी हळद टाकून दोन्ही भांडी कुकरमध्ये ठेवून कुकरच्या साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करायच्यात. कुकरच्या 4 शिट्ट्या व्हायला थोडा वेळ लागणार आहे. तोपर्यंत ना आपण स्पेशल बटाट्याची आणि काळ्या चण्याची भाजी करणार आहे आणि त्यासाठी सुरुवातीला बनवायचं आपल्याला वाटण. त्यासाठी मिक्सर जारमध्ये सुरुवातीला घ्यायचं आहे 1 टीस्पून धने, 1 टीस्पून जिरं, 1 टीस्पून बडीशेप, 1 इंच आल्याचा तुकडा, अर्धा कप ओलं खोबरं, मुठभर हिरवी कोथिंबीर, चवीपुरतं मीठ आणि थोडंसं पाणी ॲड करून ह्याचं वाटण बनवायचं आहे. हे बघा, वाटणाची अशी कन्सिस्टन्सी आली पाहिजे. मीनवाईल कुकरची पहिली शिट्टी झाली आहे, अजून 3 बाकी आहेत. तोपर्यंत भाजी बनवून घेऊयात. त्यासाठी गॅस पेटवून त्यावर दुसरा कुकर घ्यायचा आहे. कुकरमध्ये 3 टेबलस्पून तेल ॲड करायचं आहे. तेल चांगलं तापलं की त्यात अर्धा टीस्पून मोहरी टाकायची, पाव टीस्पून हिंग टाकायचं आणि बारीक चिरलेले 2 टोमॅटो ॲड करून फटाफट स्टर करायचं आणि 2 मिनटं हे टोमॅटो परतून घ्यायचेत. आता कुकरमध्ये आपण बनवलेलं वाटण ॲड करायचं आणि सगळे इन्ग्रेडियंट्स स्टर करत चांगले मिक्स करून घ्यायचे. स्टर करतच हे वाटण आपल्याला परतायचं आहे. हे जे वाटण आहे ना, हे परतण्यासाठी साधारणतः 4 ते 5 मिनटं लागणार आहेत. मीनवाईल काय झाले, जो कुकर आपण वरण भातासाठी लावला होता त्याच्या 4 शिट्ट्या झाल्यात. गॅस मी बंद केला आहे. आता त्याला थोडं थंड होण्यासाठी वेळ देऊयात. आपलं वाटण चांगलं परतलं आहे. आता त्यात मसाले टाकायचे आहेत. सुरुवातीला पाव टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टेबलस्पून गरम मसाला. भाजी घट्ट होण्यासाठी 1 टेबलस्पून बेसन टाकून थोडंसं पाणी ॲड करायचं, म्हणजे मसाले जळणार नाहीत. आता हे सगळे मसाले स्टर करून वाटणाबरोबर चांगले मिक्स करून घ्यायचे. कुकरमधले सगळे इन्ग्रेडियंट चांगले एकजीव झाले की कुकरचं झाकण लावून 3 ते 4 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. मसाले बेसन चांगलं शिजलं की कुकरमध्ये 1 वाटी रात्रभर भिजवलेले चणे आणि 2 कापलेले बटाटे ॲड करून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि स्टर करत मिक्स करून घ्यायचं. बटाटे आणि चणे मसाल्यांमध्ये चांगले मिक्स झाले की ग्रेव्हीसाठी साधारणतः 1.5 ग्लास पाणी ॲड करायचं आणि एकदा व्यवस्थित स्टर करून घ्यायचं. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्या करायच्या. भाजीच्या कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत वरणाला फोडणी देऊयात. कढई गॅसवर घेऊन त्यात 2 चमचे तूप टाकायचं. तूप जळू नये म्हणून 1 चमचा तेल ॲड करायचं. तूप तापलं की 1 टीस्पून मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की 1 टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं फुललं की 6 ते 7 लसणाच्या बारीक कापलेल्या पाकळ्या, 8 ते 10 कढीपत्त्याची पानं, पाव चमचा हिंग आणि आपण शिजवून घेतलेली तुरीची डाळ ॲड करायची आणि फटाफट स्टर करून तडक्याबरोबर चांगली मिक्स करायची. गॅस लो फ्लेमवर ठेवून सगळे इन्ग्रेडियंट्स युनिफॉर्मली मिक्स झाले की कढईत 1 ते 1.5 ग्लास पाणी ॲड करून वरतून चवीपुरतं मीठ टाकून परत एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स स्टर करून चांगले मिक्स करायचे आणि वरणाला उकळी आणायची. सायमल्टेनियसली भाजीच्या कुकरच्या 4 शिट्ट्या झाल्यात. कुकर थंड झाल्यावर झाकण उघडायचं आणि भाजी एकदा स्टर करायची. मस्त तर्री आली आहे भाजीला आणि भाजी एकदम छान शिजली आहे. हे बघा, वरणाला छान उकळी आली आहे. वरण आपलं रेडी झालं आहे. मी आहे ना सुक्या बटाट्याची भाजी बनवणार आहे ह्या आमरस थाळीसाठी. त्याची तयारी मी मीनवाईल करून ठेवली आहे. तर चला बघूयात आता सुक्या बटाट्याची भाजी कशी करायची ते. गॅस पेटवून त्यावर एक पॅन घ्यायची आहे. पॅनमध्ये 2 टेबलस्पून तेल घ्यायचे. तेल तापलं की त्यात 1 टीस्पून मोहरी टाकायची. मोहरी चांगली तडतडली की 1 टीस्पून जिरं ॲड करायचं. जिरं चांगलं फुललं की चिमूटभर हिंग ॲड करायचं. 7 ते 8 कढीपत्त्याची पानं, 1 मोठा चिरलेला कांदा आणि 2 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या ॲड करून स्टर करायचं. कांदा हलकासा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचा आहे.
कांदा परतला की पॅनमध्ये 1 टीस्पून हळद ॲड करायची आणि 2 उकडलेले बटाटे डाईस कट करून पॅनमध्ये ॲड करायचे. आता ह्या सगळ्यांना फटाफट स्टर करायचं आणि चांगलं युनिफॉर्मली मिक्स करून घ्यायचं. वरतून चवीपुरतं मीठ ॲड करायचं आणि परत एकदा स्टर करायचं. सगळे इन्ग्रेडियंट्स मिक्स झाले की पॅनवर झाकण ठेवायचं. 2 ते 3 मिनिट शिजल्यावर झाकण काढून परत एकदा स्टर करायचं. आपली भाजी आता रेडी झाली आहे. गॅस बंद करून ही भाजी सध्यासाठी बाजूला ठेवून देऊयात. आपल्या दोन्ही भाज्या रेडी झाल्यात. भात वरण रेडी झाल्या. वरणाला आपण मस्त तडका दिलाय, फोडणी दिली आहे. आता आमरस बनवूयात. अक्षय तृतीया म्हणल्यावर आमरस तर पाहिजेच. आमरस बनवण्याची एकदम सोपी पद्धत. आंब्याची देठाची साईड कट करायची आणि आंब्याला अशा सगळ्या साईडने 4 ते 5 चिरा म्हणजेच कट मारायचे. असे कट मारल्याने आंब्याची साल इझिली निघते. आंब्याची साल अशी पूर्ण काढून टाकायची आणि चाकूने किंवा हातानेच आंब्याचा पूर्ण पल्प काढून घ्यायचा. सगळ्या आंब्यांचा असा पल्प काढून झाला की तो एका मिक्सर जारमध्ये घ्यायचा. वरतून 2 ते 3 टेबलस्पून साखर ॲड करायची आणि पाहिजे असेल तर थोडीशी वेलची पूड ॲड करायची. आता मिक्सरने ग्राइंड करून आमरस बनवायचा. आपला आमरस रेडी झालाय. आता फक्त राहिल्यात त्या पुऱ्या. पुरीचं पीठ मी मळून तिंबट ठेवलं होतं. पुऱ्या पण रेडी झाल्यात. पुरीचं पीठ मळताना ना त्याच्यात 2 ते 3 चमचे रवा टाकायचा, म्हणजे पुऱ्या एकदम खुसखुशीत होतात. तर चला पुऱ्या तळून घेऊयात. गॅसवर कढई घेऊन त्यात तळण्यासाठी सफिशियंट तेल घ्यायचे. तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचंय. आता लाटलेली एक एक पुरी उचलून अलगद तेलात सोडायची. हे बघा कसली टम्म फुगतीये पुरी. एका साईडने पुरी चांगली फ्राय झाली की पलटी मारायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा खमंग तळून घ्यायची. पूर्ण तळून झाली की झाऱ्याने उचलून तेल निथळून घ्यायचं आणि एका जाळीत ट्रान्सफर करायची. अशाच प्रकारे सगळ्या पुऱ्या मस्त तळून घ्यायच्या आणि जाळीत ट्रान्सफर करायच्या. आपल्या सगळ्या पुऱ्या रेडी झाल्यात. सगळे पदार्थ रेडी झालेत. आता थाळी सजवून घेऊयात. एवढे सारे पदार्थ बनवलेत आपण आणि आपली आमरस थाळी, अक्षय तृतीया स्पेशल आमरस थाळी रेडी झाली आहे. हे जर पदार्थ तुम्ही व्यवस्थित क्रमाने बनवले आणि टाईम व्यवस्थित जर मॅनेज केला ना, तर तुम्ही पण अगदी इझिली आणि कमी वेळात ही थाळी कंप्लीट करू शकता, बनवू शकता. तर ह्या अक्षय तृतीयेला घरी ही थाळी नक्की बनवा आणि मला कमेंट्स करून तुमचे एक्सपिरियन्स नक्की कळवा. हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. केडीएम किचनकडून तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भेटूया अशाच भन्नाट रेसिपी बरोबर केडीएम किचनच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.